काय मतदार राजा, पैसे मिळाले का? 500, 1000, 1500 की 5000? नाही, सध्या वातावरण असं आहे ना राजकारणाचं की पैसे दिल्याशिवाय मत मिळत नाहीये. महाराष्ट्रभर निवडणुका लागलेल्या आहेत. एक पक्ष पैसे वाटताना आढळतोय आणि दुसरा पक्ष त्या कार्यकर्त्यांना जोडताना दिसतोय. पक्षाचे नेते अशी अशी आश्वासनं देत आहेत की ती कधी पूर्णही होणार नाहीयेत आणि मतदार आश्वासनांना भुलतायत. अशा परिस्थितीत मतदाराचे जे मूलभूत अधिकार आहेत तो विसरून फक्त आणि फक्त आश्वासनांना बळी पडतो आहे. तुमचं मतदान विकत घेण्यासाठी उमेदवार जे पैसे खर्च करतायत हे पैसे ते त्यांच्या घरातून आणून नंतर ते वसूल करणार नाहीत याची काही शाश्वती नाहीये. कारण हा पैसा उद्या तुमच्याच प्रभागातल्या विकास कामातून वसूल केला जाणार आहे आणि पुढच्या 5 वर्षासाठी तुम्हाला गृहीत धरलं जाणार आहे. म्हणून आजच विचार करा, तुम्हाला पैसे वाटणारा नगरसेवक हवा आहे की तो माणूस गेल्या काही वर्षापासून तुमच्या प्रभागामध्ये सातत्याने समस्यांचा पाठपुरावा करून निवारण करत होता. तुमच्यासाठी महानगरपालिकेमध्ये तुमच्या प्रश्नांचा आवाज बनेल असा लोकप्रतिनिधी तुम्हाला निवडायचा आहे. तुमचं एक मत सरकार बनवू शकतं आणि लोकशाही उभारू शकतं. मी एक मतदार म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की नो कॅश फॉर व्होट या प्रणालीचा आपण अवलंब करून फक्त आणि फक्त लोकसेवा आणि जनसेवेच्या आधारावर जो नगरसेवक काम करेल आपण त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करूया. विकले जाऊ नका. एक सुजाण स्वाभिमानी मतदार बना. तुमची ताकद ओळखा. निर्भयपणे मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.